विद्यार्थ्यांसाठी हे पेज आहे skilltabpro.com/ai/practical. हे मोबाईलवर ओपन होईल, शिवाय पीसीवर सुद्धा ओपन होईल. आता सेंटर कोड साहजिकच तुमचा सेंटर कोड टाकायचा आहे. रोल नंबर, विद्यार्थ्यांचा रोल नंबर तुम्हाला क्रिएट करावा लागणार आहे. आणि साहजिकच इथं एक्झाम वगैरे तुम्ही क्रिएट करताय. मग हे कसं क्रिएट करायचं, तर त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकलच्या ॲडमिन पेजवर यावं लागेल. तर यासाठी प्रॅक्टिकलच्या पुढे तुम्ही ॲडमिन लिहा, तुम्हाला हे पेज ओपन होईल. तुम्हाला दिलेला आयडी आणि पासवर्डद्वारे तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तुम्ही ॲडमिनचं लॉग इन करणार. ॲडमिनचं लॉग इन केल्यानंतर समजा तुम्हाला पहिली वर्डची परीक्षा बनवायची, त्याला काहीतरी पासवर्ड द्यायचा. मी पासवर्ड समजा 1 2 3 लिहिला पासवर्ड. ठीक आहे, हा पासवर्ड ॲडमिनचा पासवर्ड आहे. एक्झामचं नाव काहीतरी द्या. समजा मी लिहिलं वर्ड असं नाव लिहिलं. वर्डची एक्झाम घ्यायची, तर फक्त तुम्ही वर्ड निवडू शकता. किती प्रश्न घ्यायला पाहिजे, 10 15. समजा मी 15 प्रश्नाची परीक्षा घ्यायची ठरवली, तर ह्या एक्झामला विद्यार्थ्यांना फक्त वर्डची प्रॅक्टिस करता येईल. तुम्हाला सगळं निवडायचं, सगळं निवडा, तुमच्या सोयीनुसार तुम्ही करू शकता. तर आपण इथं पहिली परीक्षा तयार केली. तर कॉम्बिनेशन तुम्ही ठरवायचं आहे. तर तुम्ही जे काय बनवताय ते इथं दिसतंय बघा. MS साठीची परीक्षा आहे, वर्डची परीक्षा आहे, पासवर्ड 1 2 3 ठेवलेला आहे आणि 15 प्रश्न येणार आहेत आलटून पालटून. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर ही परीक्षा नको असेल तर डिलीट करू शकता. असे तुम्ही कितीही परीक्षा क्रिएट करू शकता. ते विद्यार्थी लॉग इन करतील. तर विद्यार्थी लॉग इन तेव्हाच करतील जेव्हा तुम्ही त्यांना ID पासवर्ड द्याल. आता हे कसं करायचं, त्यासाठी इथं स्टुडंट केलंय बघा. तर इथं तुम्हाला त्याचा रोल नंबर टाकावा लागेल. समजा मी 1 रोल नंबर टाकला, इथं आपण XYZ असं लिहिलेलं आहे. आणि बाय डिफॉल्ट व्हॅलिडिटी 90 दिवस आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर कमी जास्त करता येईल आणि तुम्हाला 1 बाय 1 विद्यार्थी ॲड करता येतील. तुमच्याकडे जर का तुम्ही रोल नंबर आणि स्टुडंट नेमची एक लिस्ट बनवलेली असेल तर तुम्ही CSV फाईल सुद्धा डायरेक्टली अपलोड करू शकता. 100 200 500 जितके विद्यार्थी असतील सगळ्यांचे ID पासवर्ड क्रिएट होतील. आता जेव्हा मी 1 नंबर असा रोल नंबर टाकेल, इथं 1 नंबर टाकला आणि जर का मी तुमचा सेंटर कोड टाकला, तर ऑटोमॅटिकली या ठिकाणी तो व्हेरीफाय करेल आणि विद्यार्थ्याचं नाव शोधून काढेल आणि मग त्याला लॉग इन करता येईल. दुसरी गोष्ट अशी, विद्यार्थ्याला तुम्ही सेट केलेली परीक्षा दिसेल आणि एक्झाम घ्यायची असेल तर तुमच्या पासवर्डशिवाय तो चालू करू शकणार नाही. पण त्या एक्झामची प्रॅक्टिस करायची असेल तर त्याला पासवर्डची गरज लागणार नाही. तो डायरेक्टली अनलॉक करेल आणि परीक्षाचा सराव करू शकेल. तर त्या विद्यार्थ्याला इथे ओळीनं एक्झाम दिसतील. तर तुम्ही फक्त वर्ड घेतलं तर इथं फक्त वर्ड दिसतंय. तुम्ही वर्ड प्लस एक्सेल घेतलं तर वर्ड प्लस एक्सेल दिसतंय. तुम्हाला वर्ड प्लस प्रॅक्टिकल थेरी एक्झाम घ्यायची तसे कॉम्बिनेशन करता येईल. तुम्हाला सगळं एकदम घ्यायचं फायनल एक्झाम सारखं तसे करता येईल. अशा वेगवेगळ्या परीक्षा आपण सेट करून ठेवल्या तर विद्यार्थ्यांना आपल्याला नेमकी कोणती परीक्षेची तयारी करून घ्यायची त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकाल. लास्ट काय, तर जर तुम्ही इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट घेतलेला असेल तर तुम्ही काय करू शकता, इथं तुम्हाला हा जो डेटा दिसतोय तो डायरेक्टली आपल्या पोर्टलला अपलोड करता येतो. इथं तुम्ही हा जो डेटा आहे तो तुम्ही एक्सपोर्ट करू शकाल आपल्या परीक्षेचा. तुमच्या परीक्षेचं नाव दिसतंय, तुमची परीक्षा काय होती, वर्ड नावाची परीक्षा होती. तर तुम्हाला इथं विद्यार्थ्यांचा डेटा दिसेल. त्यांनी वर्डची किती प्रॅक्टिस केली, एक्सेलची किती केली, पॉवर पॉईंटची किती केली, A to Z डिटेल्स इथं दिसणार आहे आपल्याला. आणि हा डेटा आपल्याला जर इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये सेव्ह करायचा असेल तर इथं याची एक पण आपल्या IMS मध्ये फक्त अपलोड करायची. विद्यार्थ्यांच्या पॅरेंट्सपर्यंत त्यांनी केलेली परीक्षेची तयारी आणि एक्झाम सगळं काही दिसणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सॉफ्टवेअर वापरता येईल. दुसऱ्या परीक्षेसाठी तुम्ही दुसरा पासवर्ड क्रिएट करू शकता. तुम्हाला दुसरा पाहिजे, इथं समजा मी 1 2 3 4 असं लिहिलं. हे फक्त एक्झाम्पल घेतलं आहे. मी ठरवलं की प्रत्येकाचे 5-5 प्रश्न असलेला मला क्वेश्चन पेपर बनवायचा आहे. हे फक्त टिकमार्क करत जातो प्रत्येक ठिकाणी. मला सगळ्याचा सगळा क्वेश्चन पेपर पाहिजे. ते 6-5-30 आणि हे असा 40 मार्काचा मला पेपर घ्यायचा आहे. याच्यात टिक केल्यानंतर इथं आपल्याला समजा 10 लिहायचे आहेत. आपण पासवर्ड पण लिहिला, इथं ओके केलं किंवा एक्झाम 1 एक्झाम 2 एक्झाम 3 असं पण नाव देता आलं असतं. तर तिने काय केलं, पहिल्या अक्षराला ओव्हरराईट केलं. प्रत्येक परीक्षेला नाव वेगळं द्या. पासवर्ड पण तुम्ही वेगळा ठेवू शकता, पासवर्ड सेम ठेवू शकता तुमच्या सोयीनुसार. आता जर तुम्ही लॉग इन करून बघितलं विद्यार्थ्याचं, इथे मी त्याला रिफ्रेश करतो. जर विद्यार्थ्याने वर्ड नावाची परीक्षा निवडली तर त्याला सगळेचे सगळे क्वेश्चन्स दिसतात आणि एकदा परीक्षा चालल्यानंतर ऑटोमॅटिकली पुढचे प्रश्न येत जातील.